हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता हवामान विभागाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। सोलापुरातले शिवसैनिकांनी हवामान खात्याच्या निषेधार्थ गांधीगिरी आंदोलन केलं। हवामान खात्याचे अंदाज सातत्याने चुकत असल्यामुळे या खात्याला ग्रहण लागलंय अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आणि याबद्दल हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना लिंबू मिरची भेट दिली। हवामान खात्याच्या प्रवेशद्वारावरच शिवसेनेच्या जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। खात्याच्या कार्यपद्धतीचा त्यांनी निषेध केला। आजपासून सांगली जिल्ह्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाते। आज हेल्मेट सक्तीचा पहिला दिवस असल्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या अनेक हायवे रोडवर नागरिकांना गुलाब पुष्प देऊन हेल्मेटबाबत जागृती करण्यात आली। हेल्मेट नसलेल्यांकडून आज कोणताही दंड वसूल केला गेला नाही। मात्र उद्यापासून हेल्मेटची सक्ती करण्यात आलेली आहे। परंतु शहरामध्ये जरी हेल्मेट सक्ती नसली तरी देखील जे लोक हेल्मेट घालतील त्यांचं गुलाब देऊन अभिनंदन केलं जाणार आहे। कोपर्डीच्या पीडितेचा पुतळा काढण्याचा निर्णय आता कुटुंबियांतर्फे घेण्यात आलेला आहे। पीडितेच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलेला होता, त्यामुळे रात्री उशिरा हा पुतळा बसवण्यात आला। मात्र त्यानंतर संभाजी ब्रिगेडने पुतळा सन्मानपूर्वक काढण्याची मागणी केली आणि भय्यूजी महाराजांवरती टीका करून गुन्हाही दाखल करण्याचं सांगितलं। त्यामुळे सततच्या टीकेला तोंड देण्यापेक्षा पुतळा काढून टाकण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतलेला आहे। त्यासोबतच पुतळ्याच्या आणि समाधीच्या वादावरून आरोप प्रत्यारोप टाळण्याची मागणी केली आहे। फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नसल्याचं सांगत संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात येते। यासाठी राष्ट्रवादी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत आहे। आंदोलनाच्या ठिकाणी जिल्ह्यातून अनेक नेत्यांना बोलवण्यात आलेलं होतं, मात्र वर्धा आणि हिंगणघाट वगळता अनेक नेत्यांनी आंदोलनाला दांडी मारल्याचं चित्र आहे। सरकारची कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची आहे असं म्हणत राष्ट्रवादीने सरकारवरती जोरदार टीका केली। अंगणवाडी सेविकांना कोणतीही वेतनश्रेणी लागू न झाल्यामुळे विदर्भातल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला घेराव घातला। वेतनश्रेणी लागू करण्याचं नुसतं आश्वासन देऊन प्रत्यक्षात मात्र काहीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील रामगिरी बंगल्यासमोर सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना मिळणारं मानधन आधीच तुटपुंज असतं आणि त्यातही अनेकींना थकीत पगार मिळालेला नाहीये, त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा प्रचंड रोष दिसून आला। डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला बराच काळ उलटून गेलेला आहे। अजूनही आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आलेलं नाही। त्यासोबतच संशयित मारेकऱ्यांचे कलर फोटो जाहीर करण्यात आलेले नसल्यामुळे हमीद दाभोलकरांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। सीबीआयने जाहीर केलेले सुमारे 1 लाख फोटो सार्वजनिक ठिकाणी लावणार असल्याची माहिती हमीद दाभोलकरांनी दिलेली आहे। फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात शासनच दिरंगाई करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांना जाब विचारला जाणार असून येत्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार आहे।